मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 16 जुलैच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. खूप छान असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे एपिसोड कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता ओवी विठुरायासमोर उभी राहते, विठुरायाला हात जोडते. तिथे तेव्हा अमृता देखील ओवीचं हे सगळं कौतुक बघत असते. ओवी म्हणू लागते, काय रे विठुराया, असं कोणता आभाळ कोसळणार आहे रे, जेव्हा माझा आणि अभिरचा बड्डे जर एकत्र केला तर? असं काय कोणता डोंगर कोसळणार आहे मला कळत नाही. का त्या सावली टीचर आणि माझे बाबा आम्हा दोघांना एकत्र येऊ देत नाहीत, मला कळतच नाही आहे. जेव्हा हे सगळं ओवी विठुरायासमोर हात जोडून प्रार्थना करून बोलत असते ना, नेमकं मात्र तेवढ्या वेळामध्ये सारंग हे सगळं काही बघत असतो. सारंगला आश्चर्य वाटतं, माझी ओवी इतकी छोटी असताना किती मोठ्या मोठ्या गोष्टी करते, मग मला त्या अभिरचा आणि माझ्या ओवीचा बड्डे एकत्र करायला काय हरकत आहे. सारंगच्या डोक्यात तेव्हाच आयडिया येते, नाही आता या दोघांचा बड्डे एकत्र झालाच पाहिजे. दुसरीकडे आता आपल्याला असं बघायला मिळतंय, सारंग सावली ठरवत असता की अभिर आणि ओवीचा बड्डे एकत्र करायचा आहे. ज्या ठिकाणी बड्डेचं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं त्या ठिकाणी आता अभिर आणि ओवीला ते घेऊन जात असतात. तेवढ्या वेळात जगन्नाथ देखील तिथेच असतो. आता ज्यावेळी ओवी आणि अभिरला तिथे घेऊन जातात ना, त्यावेळी तिथले लाईट वगैरे बंद केलेले असतात की त्यावेळी ते अभिरसाठी आणि ओवीसाठी खूप मोठं गिफ्ट असतं. त्यानंतर आता सारंग आणि सावली म्हणू लागते, चला अभिर आणि ओवी, आता आम्ही 1 2 3 म्हणलेत ना, तर तुमचं तुम्हाला ना सरप्राईजेस भेटून जाईल. त्यानंतर सारंग आणि सावली तसंच करतात. तर इतकं छान बड्डेचं डेकोरेशन बघून ना अभिर आणि ओवीनं आश्चर्यचकित होतात. त्यांना कळत नसतं की आतापर्यंत आमचे आई बाबा नाही म्हणत होते, आमचा बड्डे एकत्र नाही करायचा, अजिबात परवानगी देत नव्हते, आणि आता स्वतःच्या हाताने आमच्यासाठी इतकं छान डेकोरेशन केलंय. त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नसतो. ओवी तर एकदम अशी खूपच चक्क होऊन जात असते. आता त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं, बड्डेच्या दिवशी मात्र ज्यावेळी बड्डे सेलिब्रेट करायचा असतो त्यावेळी अभिरचे काही फ्रेंड्स, ओवीचे काही फ्रेंड्स, सावली छान अशी रेडी होते. तेवढ्या वेळात जगन्नाथ देखील छान असा रेडी होत असतो. त्यानंतर आता ओवीचा बड्डे असल्यामुळे सारंगला गिफ्ट देण्यासाठी राजकुमार आणि मोनिका तिथे येत असतात. अमृताला तर हे सगळं अगोदरच माहिती असतं, तिला या गोष्टीचं काही वाटत नसतं. त्यानंतर राजकुमारच्या लक्षात येतं, राजकुमार जेव्हा अभिरला धडकतो ना, तेवढ्या वेळात त्या अभिरच्या चेहऱ्यावर मास्क असतो. राजकुमार म्हणू लागतो, बाळा तुला काही लागलं तर नाही ना रे? तेवढ्या वेळात अभिर तो मास्क खोलतो आणि म्हणू लागतो, नाही मला काही नाही लागलं. आणि मग तेवढ्या वेळात राजकुमारच्या लक्षात येतो की हा मुलगा माझ्या गाडीसमोर आलेला हाच तो मुलगा आहे. तेव्हा पण याने खूप डेअरिंग दाखवली होती आणि अजूनही तसाच आहे. तितक्या वेळात सावली अभिरला आवाज देते, अरे अभिर तिकडे काय करतोय, मी किती वेळचा आवाज देते तुला, इकडे नाही का येत आहेत? जगन्नाथ तितक्या वेळात मागे फिरून म्हणू लागतो, अभिर आई काय म्हणते, ऐकायला येत नाही का, किती वेळची आवाज देते, जा ना तिच्याकडं, काहीतरी महत्त्वाचं काम असेल. आणि मग राजकुमारच्या लक्षात येतं की हाच त्या सावलीचा मुलगा आहे. आणि मग जगन्नाथजीने जे काही राजकुमारला सांगितलेलं असतं, 8 वर्ष अगोदर जे काही घडलेलं असतं, जगन्नाथ तेव्हा राजकुमारला म्हणला होता की सावलीचा मुलगाच तुझा काळ बनेल, तुझं सगळं काही हे उद्ध्वस्त करून टाकेल. राजकुमारच्या डोक्यात एकच खूळ भरतं, आता या मुलाचं लवकरात लवकर काहीतरी आपल्याला करायचं आहे. त्यानंतर सावली सारंग खूप एन्जॉय करत असतात. अभिर आणि ओवी तर खूपच छान दिसत असतात. त्यानंतर आता बड्डेचं म्हणजे सेलिब्रेशन करायचे, केक वगैरे कट करायचा असतो. सावली सारंग अभिर ओवी केक वगैरे कट करत असतात. तर दुसरीकडे आता राजकुमार एका व्यक्तीला फोन करतो, म्हणू लागतो, 8 वर्ष अगोदर तर तुझ्याकडून ही गोष्ट घडली नाही, पण आता मात्र तुला ती गोष्ट करायची आहे. मी जो काही लोकेशन सेंड केला आहे त्या लोकेशनवर लवकरात लवकर ये, एका मुलाला उचलायचं आहे. आता मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.